सदा रक्षा करे। बुद्ध बड़ा बलवान, बुद्ध बड़ा बलवान। अब नमन करो धम्म को, धर्म करे कल्याण। धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान। अब नमन करो संग को, संग करे कल्याण। संग सदा रक्षा करे, संग बड़ा बलवान। संग बड़ा बलवान। साध साध साध। प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाचा सर्वांग आणि सर्व वेगवेगळ्या अवस्थेमध्ये उत्कर्ष करण्यासाठी ही बोधिसत्वाची वीर्य पारमिता सातत्यानं जिंदगीत पालन करावी लागते। सुरुवातीपासूनच आपल्याला प्रत्येक गुणामध्ये प्रावीण्य प्राप्त होते। प्रत्येक गुणामध्ये आपण नंबर 1 वर राहू शकतो। ते कोणते क्षेत्र असो, मग ते गुणवत्तेच्या पातळीवरती 100% आपण उतरलो पाहिजे या दृष्टिकोनातून आणि या धारणेतून प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजामध्ये विद्यार्थी हो, विद्यार्थिनी हो, पुरुष हो, स्त्री हो, कोणत्याही वयाचा असो, कोणत्याही वेगवेगळ्या अवस्थेचा असो, त्याची बुद्धिमत्ता अतिशय तल्लीन आणि तेजस्वी होऊ शकते। बोधिसत्वानी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा असं व्यक्त केलेलं आहे की मी असा बनू शकलो असतो का, हे मला पण वाटत नाही। जेव्हा ते अमेरिकेला गेले आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा त्यांनी आपला अभ्यास सुरू केला, तर 3 वर्षाचा अभ्यास त्यांना 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा होता। किती मोठी अवघड गोष्ट होती। म्हणजे 3 वर्ष ज्या अभ्यासाला लागते तो 2च वर्षात पूर्ण करायचा होता आणि ते प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा संशोधन ग्रंथ त्यांना लिहून सादर करायचा होता विद्यापीठामध्ये। मोठं अवघड काम होतं। एवढं अवघड काम त्यांनी आपल्या जीवनामध्ये या वीर्य पारमितेचा वापर करून परिपूर्णत्वाला नेलं। वीर्य पारमिता ही महान आहे, बलवान आहे। या वीर्य पारमितेलाच आपण सातत्यानं प्रयत्न करणं म्हणतो। जिद्दीनं लढणं, जिद्दीनं अभ्यास करणं। इंग्रजी, मराठी, बाली, उर्दू, संस्कृत, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, सर्व विषयांचा अभ्यास जेव्हा कोणताही व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती सातत्याने अभ्यास करतो आणि सारखा प्रयत्न करतो, तर तो सर्वांग विकासाच्या पातळीला का जाऊ शकणार नाही। आणि म्हणून
पारमी ही समग्र मानवाच्या जीवनाचा विकास करायला आणि संपूर्ण उत्कर्षाच्या उंच शिखरावर न्यायला आपल्याला कामी पडते, मदत करते. यालाच आपण धाडसानं, जिद्दीनं, अहोरात्र कष्ट करणं असं म्हणतो. आपलं धाडस हे सातत्यानं एकसारखं काम करायला लागायला पाहिजे. माझ्यासोबत मी BA ला असताना 1975च्या दरम्यान 74-75ला 85 वर्षाची ब्राह्मणाची स्त्री होती जी BA ला बसली होती. आपल्या बाया थोड्याशा मोठे झाले की त्याचे आता काय शिकायचं वेळ म्हणतात, आता भांडे घासायचे म्हणतात, कपडे धुयायचे, लेकरं सांभाळायची. ती बाई 85 वर्षाची ब्राह्मणाची, तो BA पास करायला तिची जिद्द. हे वीर्य पारमितेचं सर्वात मोठं जिवंत उदाहरण. कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, कोणत्याही रंगरूपाचा व्यक्ती असो, कोणत्याही बुद्धिमत्तेचा व्यक्ती असो, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा रंगरूप, त्याचं कोणताही पूर्णपणे वर्ण वर्ग हा त्याला प्रगती करायला थांबवू शकत नाही. त्याच्या प्रगतीमध्ये कमालीचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून बोधिसत्वांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये ही पारमी पूर्ण करण्यामध्ये 18 घंटे लावलेले आहेत. किती मोठं काम आहे. 18 घंटे अभ्यास करायचं म्हणजे का साधी बात आहे का? 18 घंट्याचा निरंतर अभ्यास करून या बोधिसत्वानं वीर्य पारमितेला अखंडपणे वाढवलेला आहे. गोकुळपेठ दादरची गोष्ट आहे, जिथे प्रबुद्ध प्रिंटिंग प्रेस होता. तिथे सुद्धा बोधिसत्व 1 घंट्यापासून तर 12 घंट्यापर्यंत एवढ्या धकाधकीच्या मुंबईच्या शहरामध्ये ते बाकी कुणाचाच विचार करत नव्हते. ते विचार करत होते अभ्यासाचा. लेकराचा विचार नाही, भाजीचा विचार नाही, कांद्याचा विचार नाही, लसणाचा विचार नाही, चपातीचा विचार नाही, भाकरीचा विचार नाही, नाश्त्याचा विचार नाही. एक सारखं त्यांच्या मनामध्ये अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. 12 घंटे अभ्यास करणारा, भारतामध्ये मुंबईच्या शहरात राहणारा हा एकमेव बोधिसत्व आपल्याला त्या काळामध्ये दिसतो. आणि म्हणून आपण आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना अभ्यासाला सतत बसवणं, सतत त्यांच्यावर अभ्यास करून घेणं, त्यांनी काय अभ्यास केला ते वाचणं, त्यांना वाचायला लावणं, त्यांना पुन्हा पुन्हा रिपीट करायला लावणं. जे ट्युशनमध्ये शिकवल्या जाते ते पुन्हा आपण 2-3 वेळ रिपीट करून घेणं, ते पुन्हा वाचून घेणं, पुन्हा लिहून घेणं. जे वर्गामध्ये शिकवतात दररोज ते घरामध्ये पुन्हा 2 वेळ 3 वेळ वाचून घेणं, पुन्हा लिहून घेणं, पुन्हा मुखपाठ करून घेणं. अशा प्रकारे अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जिद्दीनं अहोरात्र प्रयत्न करणं ही वीर्य पारमिता आपल्या प्रत्येक मनामध्ये, प्रत्येकाच्या शरीराच्या रक्ताच्या कणामध्ये जर पूर्णपणे ती तेजस्वी झाली तर आपला एकही मुलगा मठ्ठ राहू शकत नाही. 99% त्यांना मार्क मिळू शकतात. आमच्या संस्थेचा आम्ही पुरावा देतो. सद्दाम हायस्कूल आणि सद्दाम ज्युनियर कॉलेज आर्ट, सम्यक दृष्टी हायस्कूल
आणि सम्यक ज्युनियर कॉलेज सायन्स या दोन्ही आर्ट आणि सायन्सच्या महाविद्यालयाचा ज्युनियर कॉलेजचा निकाल गेल्या 30 वर्षापासून 100% आमचे प्राध्यापक तो निकाल आणून देतात. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रत्येक हप्त्याला त्यांची परीक्षा होते. जे शिकवलं त्याच्यावरच परीक्षा घेतल्या जाते. आणि म्हणून वीर्य पारमिता ही अशी एक पारमिता आहे की जी माणसाला ज्याच्यात आपण कच्चा आहो, ज्याच्यात आपण अपरिपक्व आहो, ज्याच्यात आपण निष्णांत नाही त्याच्यात आपण निष्णांत होऊ शकतो. त्या विषयामध्ये आपण परिपक्व होऊ शकतो. त्या विषयामध्ये आपण महान तेजस्वी बुद्धिमान होऊ शकतो. अशी या वीर्य पारमितेच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देता येते. मी जेव्हा श्रामनेर होतो ते मॅट्रिक पास झाल्यानंतर शिवाजी महाविद्यालय मुळावा इथून मी नागपूरला गेलो. तिथे श्रामनेर ट्रेनिंग सामनेरांचं स्पेशल तिथे एक ट्रेनिंग सेंटर होतं दीक्षाभूमीवर. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या नेतृत्वामध्ये ते ट्रेनिंग सेंटर चालत होतं. बौद्ध प्रशिक्षण केंद्र संस्थान म्हणून तिथे कामाला सुरुवात झाली होती. तिथे प्रचंड मोठं भिक्खू निवास आहे. त्या भिक्खू निवासाला लागून बुद्धविहार आहे. त्या पूर्ण बुद्धविहार आणि भिक्खू निवासाच्या चारी बाजूनं खूप जमीन आहे दीक्षाभूमीवर. तर आम्ही भुईमुगाच्या शेंगा काढत होतो तिथे. आम्ही पानगोबी काढत होतो. आम्ही फुलगोबी काढत होतो. गवारीच्या शेंगा काढत होतो. त्यानंतर भुट्टे म्हणजे हे सर्व प्रकारचं भाजीपाला तिथे आम्ही स्वतः नागरून वखरून काढत होतो. प्रत्येकाची ड्युटी होती. आम्ही स्वतः 35 लोकांचा स्वयंपाक करत होतो. 2 जण आमची प्रत्येकाची पाळी होती. तर हे आजच्या काळामध्ये पारमिता वीर्य पारमिता पूर्ण करण्याचा तो एकमेव असा मार्ग आहे. हालाकी जुन्या प्राप्तिमोक्ष भिक्खू संघाच्या नियमाप्रमाणे जमीन खोदता येत नाही. परंतु भगवान म्हणाले वेळ काळ आणि परिस्थितीनुसार आपले छोटे मोठे नियम आपण बदलून टाकावे. त्यामुळे भगवंताच्या आदेशाप्रमाणे छोटे मोठे नियम आम्ही पूर्णपणे बदलून टाकून तिथं आम्ही दोन्ही प्रकारच्या कोबी जेवढी पाहिजे आपल्या भिक्खू संघाला सामनेर संघाला भोजनाला तेवढी कोबी करत होतो आम्ही. जेवढ्या गवारीच्या शेंगा तेवढे लसण कांदे सर्व भाजीपाला भिक्खू निवासाच्या शेतीमध्ये आम्ही करत होतो. जी एक फार मोठी मूलभूत परिवर्तनाची बाब आम्हाला बुद्धिवादातून पूज्य भदंत साहित्य वाचस्पती संघानुशासक डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांच्याद्वारे शिकवण्यात आलेली बौद्ध शिक्षण पद्धत होती. त्या ठिकाणी 2 विद्यार्थी असे होते की एक गावठी दारू विकत होतात दररोज 10 बॉटल 20 बॉटल 30 बॉटल. त्या गोंदिया भागातला होता तो मुलगा. त्याला त्या पूर्ण दारूच्या दुकानाच्या दारूच्या गुत्त्यावरून भदंत आनंद कौशल्यायन त्यानं पूर्ण इकडं आणलं आणि भिक्खू निवासमध्ये त्याला साम्य दीक्षा दिली. त्याचं नाव मेश्राम होतं. पुढे चालून त्यांचं नाव त्यांनी विमल कीर्ती ठेवलं भिक्खू संघाच्या नियमाप्रमाणे. आणि दुसरा एक मुलगा होता तो नुसतं भांडणं आणि झगडेच करायचा. तो पूर्ण उचापतीच करायचा. तो बंडखोरीच करायचा. तो हाणामाऱ्याच करायचा. तो दन पूर्णपणे बुक्क्या मारायचा.
नाही तर लाठ्या काठ्या मारायचं. तर त्याला सुद्धा त्याचं नाव होतं देशभरतार. पण त्याला सुद्धा सामनेर बनवलं. तो एवढा सामनेर चांगला झाला की साहित्यिक झाला. हिंदी, इंग्रजी, मराठी, पाली हे पूर्ण करून 18-20 वर्ष तो भिकू राहिला. आणि नंतर तो सर्वात मोठा पोलीस खात्यामध्ये मोठा अधिकारी झाला. आता रिटायरमेंट मध्ये आला. म्हणजे बौद्ध धम्माच्या वीर्य पारमितेमुळं मनुष्य किती जरी बिघडला, किती जरी तो वाईट झाला, किती जरी तो दारुड्या झाला, किती जर तो चुकीच्या मार्गाने चालत राहिला आणि त्याने जर वीर्य पारमिता चालू केली तर विमल कीर्तीचा प्रोफेसर झाला विद्यापीठात, PhD झाला. त्याच्या हातून हजारो विद्यार्थी PhD होऊन गेले आणि त्यांनी खूप मोठे ग्रंथ अनुवादित केले. त्याने खूप त्याने लेख लिहिले. हे वीर्य पारमितेच्या बळावर एक माणूस कुठल्या कुठं जाऊ शकतो हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कोणी असं समजायचं नसतं की माझी बुद्धी कमी आहे. कोणी असं समजायचं की माझ्या बुद्धीचं तेज हे क्षुल्लक आहे, अंधुक आहे, तेजस्वी नाही. प्रत्येकाची बुद्धी तेजस्वी होत राहते. कारण तिचं तेज एखाद्या तलवारीसारखं तयार होत राहते. ते अति प्रयत्न करून पुन्हा प्रयत्न करून पुन्हा धडपड करून पुन्हा वाचन करून पुन्हा भूकंपट्टी पाठांतर करून पुन्हा लिखाण करून आपण त्या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतो. आपण त्या विषयामध्ये अगदी तज्ञ होऊ शकतो. असा एक अनुभव आहे. हे वीर्य पारमितीच्या बळावर आपल्याला करता येते. बोधिसत्व उस्मानिया विद्यापीठामध्ये जाऊन तिथे पण त्याने PhD केली. भारतामध्ये एकही PhD नाही का म्हणून त्याने उस्मानिया विद्यापीठामध्ये सुद्धा एक PhD पूर्ण केली. म्हणजे 34 डिग्र्या PhD मिळवणारा जगातला पहिला महान असा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसतो. ज्यांनी 9 भाषेवर प्रभुत्व मिळवलं असा प्रकांड विद्वान भाषा तज्ञ म्हणून त्यांनी या मानव जगतामध्ये ऐतिहासिक नेतृत्व आणि ऐतिहासिक गुणवत्ता जगाच्या समोर मांडलेली दिसून येते. ज्यांना ब्राह्मण लोकांनी संस्कृत शिकायला मनाई केली होती की तू खालच्या जातीचा आहे, अस्पृश्य आहे, तुला ही देवाची भाषा शिकता येणार नाही. त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये एवढा प्रयत्न केला, एवढी जिद्द धरली, एवढा धाडस धरला, एवढे कठोर प्रयत्न केले की ज्यामुळं त्यांनी संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलं. संस्कृतच्या कोणत्याही श्लोकाला ते तोंड पाठ बोलत होते. ते वेदाचे श्लोक असो, ते मनुस्मृतीचे श्लोक असो, ते गीतेचे श्लोक असो, मुखपाठ बोलून त्यांनी अनेक ग्रंथामध्ये संस्कृतचे पुरावे दिलेले आहेत की हिंदू शास्त्र कसे जातीभेद मानतात, अस्पृश्य मूळचे कोण आणि ते कसे बनले, शूद्रपूर्वी कोण होते, या दोन्ही रिसर्च ग्रंथामध्ये तुम्ही वाचा. संत लोक सुद्धा किती भेदभाव करत होते, किती त्यांच्यात पार्शलिटी चालायची, अस्पृश्यता चालायची. हे सुद्धा या बोधिसत्वानं, चिकित्सक बुद्धिमत्तेनं, फार मोठ्या कठोर अभ्यासानं त्याने सिद्ध करून दाखवलं. हिंदू स्त्रियांची नीती आणि अवनीती याच्यावर प्रचंड संशोधन केलं. हे बोधिसत्वाचं मोठं काम आहे. बुद्ध धम्मा आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हे एक संशोधन त्यांनी महाबोधी इंग्रजी मासिकामध्ये लिहून संशोधन केलेलं आहे. अशा प्रकारे 30,000 ग्रंथ वाचून बुद्ध धर्माचे
दी बुद्ध अँड धम्मा लिहिणारा जगातला पहिला प्रकांड विद्वान, बौद्ध अभ्यासक आणि बौद्ध साहित्यिक म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला मात्र सन्मानित करत राहावं, गौरव करत राहावा. ही सर्वांना प्रेरणादायी त्यांच्या व्यक्तिमत्वाची गुणवत्ता आहे. एवढंच नव्हे, त्यांनी 10 पारमिता पूर्ण करून एका गरीब कुळातला माणूस ज्याचा बाप पेन्शनर होता मिलिटरीचा, त्यांनी 10 पारमिता पूर्ण करून बोधिसत्वाचं पद हे जगातल्या साऱ्या बुद्धिस्ट स्कॉलरच्या वतीनं, साऱ्या बौद्ध पंडिताच्या वतीनं त्यांना बोधिसत्व म्हणून 1956 साली काठमांडूच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये बोधिसत्व म्हणून त्यांचा सन्मान केला, त्यांचा गौरव केला, त्यांचा आदर केला. आणि अष्टांग मार्गाचं पालन करून त्यांनी वैवाहिक जीवनामध्ये असलेल्या साऱ्या दुःखावर त्यांनी परिपूर्ण विजय मिळवला. त्यांनी मात केली. बाप मेल्याचं दुःख असो, आई मेल्याचं दुःख असो, भाऊ मेल्याचं दुःख असो, लेकरं मेल्याचं दुःख असो, बायको मेल्याचं दुःख असो, आजी मेल्याचं दुःख असो, सावत्र माय मेल्याचं दुःख असो, चुलता मेल्याचं दुःख असो, चुलत्याचे लेकरं मेल्याचं दुःख असो, नातेवाईक मेल्याचं दुःख असो, या साऱ्या सांसारिक दुःखावर त्यांनी अष्टांग मार्गाचं पालन करून पूर्णच्या पूर्ण मात केली. आणि ते आपल्या साऱ्या दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या, गांजल्या, पददलित कोटी बांधवांना गुलामीतून मुक्त होण्यासाठी अहोरात्र हा बोधिसत्व लढा देतच राहिला. आपल्याला माणूस बनवण्यासाठी, माणुसकीचे हक्क देण्यासाठी लढा देतच राहिला, लढा पेटवतच राहिला. असे बोधिसत्वाचं लोक उद्धाराचं काम, सर्वांना सुखी आणि सर्वांचं हित करायचं काम आपल्याला दिसून येते. सर्वांचं मंगल हो. मंगल मैत्री. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती इमिनाते समीजतु. बुद्धं नमामि.